काय एकंदरीत त्या मागणीकडे बघताय आणि किती गांभीर्य आहे असं वाटतं त्या मागणी? गांभीर्य असं काही घेतलं पाहिजे असं मला वाटत नाही. आत्ता नुकतंच बिहारच्या निवडणुकांचा निकाल लागला आहे. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमध्ये ते इच्छुक असतील. त्यांचा हा नक्कीच सवंग लोकप्रियतेसाठी केलेला हा स्टंट असू शकतो आणि त्यासाठीच ते करत आहेत. जर त्यांना लाडकी बहीण योजना, बिहारमध्ये जे काही महिलांनी भरभरून भरघोस मतदान भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून दिलं आणि हे सरकार आता येत आहे, तर त्यांना जर एवढंच वाटतं तर गेली 15 वर्षे सत्तेत हा पक्ष होता, अध्यक्ष होते, सर्वेसर्वा होते, निर्णय क्षमता होती, सगळं होतं तुमच्याकडे. मग हे तेव्हा तुम्ही करायचं होतं, ते तुम्ही तेव्हा केलं नाही. त्यामुळे तुमचं सरकार गेलं, त्यामुळे भारतीय जनता पार्टीचं मित्रपक्षांचं सरकार आलं आणि तुमच्या कर्माची फळं तुम्हाला मिळाली. तुम्ही परत याच गोष्टींवर बोट ठेवून जर असं करत असाल तर हे अत्यंत चुकीचं आहे आणि एखाद्या पक्षाच्या प्रवक्त्याने असं बोलणं अगदीच चुकीचं आहे. पण मग काय असं वाटतं की त्याचा असा आरोप होता की 1,500 रुपये देऊनही उन्नती साधल्या गेली नाही, 10,000 रुपये देऊनही साधल्या गेली नाही. एकीकडे असंही बोलतात, दुसरीकडे कर्जही मागतात. त्यांचं या बाबतीत नक्की कन्फ्युजन आहे. जर लाडकी बहीण योजना आहे, ती योजना महाराष्ट्रामध्ये खूप चांगल्या प्रकारे राबवली जाते. या योजनेच्या माध्यमातून अनेक महिलांना सन्मान मिळालेला आहे, अनेक महिला पुढे आलेल्या आहेत आणि जर ते तुम्हाला पटत असेल तर या योजनेला पक्ष आणि त्यांच्या प्रमुखांनी, या प्रवक्त्यांनी पाठिंबा द्यावा. आणि जर हे नसेल, त्यांना जर हे पटत नसेल तर मग त्यांनी वर्ल्ड बँकेकडे पैसे मागून परत महिलांनाच देण्यासाठी हे त्यांची मागणी अगदी चुकीची आहे.